महिला व बालविकास विभागाअंतर्गत या ठिकाणी मोठी जाहिरात, मोठी भरती होणार आहे। तर याच्यामध्ये बघितलं तर 2 पदं अतिशय महत्त्वाचे आहेत। त्याच्यामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी मुख्य सेविका। सो अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्या जवळपास 3148 जागा या ठिकाणी येणार आहेत। सो आणि अंगणवाडी मुख्य सेविका यांच्या 751 जवळपास जागा येणार आहेत। तर महिलांसाठी या ठिकाणी मोठी संधी आहे की त्या या ठिकाणी गव्हर्नमेंट जॉबचं त्यांचं असणारं स्वप्न या ठिकाणून साकार करू शकतात। आता या व्हिडिओमध्ये आजच्या मी तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे की पात्रता त्यांची काय असणार आहे, त्याचबरोबर सिलेबस अभ्यास काय आहे आणि अभ्यासाचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, अभ्यास कसा करायचा। सो या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर नमस्कार, मी सीमा शिंदे करियर ऑर्बिट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत करते। सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि समजून घ्या। सो यू विल डेफिनेटली अंडरस्टँड एव्हरीथिंग इन इट। सो बघा, आता या ठिकाणी महिला व बालविकास विभाग ज्या आता तुम्हाला जे मी आत्ता सांगितलं की जी जाहिरात आपली येत आहे, तर त्याच्यासाठी ही जी भरती होत आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका यांच्यासाठी आपण रेकॉर्डेड बॅच, स्पेशल अशी रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी ठेवलेली आहे। आणि जर बॅचची फीस तुम्ही बघाल तर फक्त आणि फक्त 499 म्हणजेच 499 एवढी कमी फीस आपली या ठिकाणी आहे। सो याच्यामध्ये तुम्हाला सगळे जे काही सब्जेक्ट आहेत सगळे तुमच्या याच्यामध्ये क्लिअर केले जातील। सो अंगणवाडी पर्यवेक्षिका, आता पहिले तर अंगणवाडी पर्यवेक्षिका ज्याला की आपण सुपरवायझर देखील म्हणतो, सो यांचं काम काय असतं की अंगणवाड्यांचं कामकाज चेक करणे, त्याचबरोबर शासनाकडनं जे काही योजना येतात त्याची माहिती अंगणवाडींपर्यंत पोहोचवणे। सो अशा प्रकारचे विविध कामं त्यांची या ठिकाणी असतात। सो आता आपण बघतोय की अंगणवाडी पर्यवेक्षिकासाठी काय काय विषय या ठिकाणी असतात। जवळपास 4 विषय असतात, एकूण प्रश्न 100, प्रत्येकी 2 मार्कासाठी एक प्रश्न या ठिकाणी असतो, म्हणजेच 200 विषयाचा या ठिकाणी पेपर असतो। आणि याच्यासाठी जर वेळ बघितला तर 90 मिनिटे म्हणजेच 1.5 तास वेळ तुम्हाला या ठिकाणी असतो। तर जर वयोमर्यादा आपण बघितली तर 18 वर्षे ते 45 वर्षांपर्यंत तुम्ही या ठिकाणी सरळ सेवेमार्फत पेपर या ठिकाणी देऊ शकतात आणि तुमची पोस्ट ग्रॅब करू शकतात। सो याच्यामध्ये 2 ऑप्शन्स आहेत, म्हणजे तुम्ही यावेळी सरळ सेवेमार्फत सुद्धा जाऊ शकतात आणि प्रमोशनच्या मार्फत सुद्धा तुम्हाला जाता येतं। सो प्रमोशनच्या मार्फत जर तुम्हाला जायचं असेल तर त्या ठिकाणी तुमची सेवा जवळपास 10 वर्ष पूर्ण झालेली असावी। जर तुम्ही सेवेचे 10 वर्ष कंप्लीट केलेले असेल तरच तुम्ही त्या ठिकाणी प्रमोशन वाईज जाऊ शकाल, अदरवाईज तुम्हाला सरळ सेवेमार्फत जाता येईल। ओके, आता दुसरी महत्त्वाची गोष्ट जर या ठिकाणी आपण बघाल तर विषय कोणते कोणते यामध्ये आहे। जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की 4 विषय असतात, 200 मार्काचा पेपर असतो, एका प्रश्नासाठी 2 मार्क त्या ठिकाणी दिलेले असतात। तर आता बघा, पहिला तुमचा विषय आहे मराठी, 25 प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाणार, ऑफकोर्स 50 गुण त्या ठिकाणी असणार, म्हणजेच 2 मार्कासाठी एक प्रश्नानुसार। सो याची काठिण्य पातळी जर आपण बघितलं तर 12वी पर्यंतचा काठिण्य पातळी दिलेली आहे। ओके, देन इंग्रजीचा विषय, साठी सुद्धा 25 प्रश्न या ठिकाणी आहेत आणि 50 गुण, जसे की एका प्रश्नासाठी 2 मार्क। सो पदवीचं काठिण्य पातळी आहे, पदवीपर्यंतचा अभ्यासक्रम तुम्हाला या ठिकाणी अभ्यासावा लागतो। देन सामान्य ज्ञान आहे, करंट अफेअर्स ज्याला आपण म्हणतो, 25 प्रश्न याच्यावर सुद्धा विचारले जातात, त्याच्यासाठी सुद्धा 50 गुण या ठिकाणी आहे। सो मराठी आणि इंग्रजी सेम वे तुम्हाला या ठिकाणी बघावं लागेल, भाषा माध्यम। गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी 25 प्रश्न आहे, सो 25 साठी 50 गुण या ठिकाणी सुद्धा आहे। देन एकूण जर प्रश्नसंख्या बघितली तर 100 प्रश्न आणि त्याच्यासाठी मार्क्स 200 आहेत। सो प्रत्येकी 2 मार्काचा एक प्रश्न जवळपास त्या ठिकाणी आहे। जर तुम्ही व्यवस्थित नियोजन तुम्ही केलं तर डेफिनेटली तुम्ही काढू शकतात। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर ही जी भरती आहे ती स्पेशली महिलांसाठी आहे, त्यामुळे या ठिकाणी कॉम्पिटिशन जर म्हणाल तर तेवढी कॉम्पिटिशन नाही आहे। जर तुम्ही प्रॉपर असं प्लॅनिंग केलं तर डेफिनेटली रिझल्ट तुमचा या ठिकाणून येऊ शकतो। सो आता याच्यामध्ये बघा की कुठल्या घटकांवरती प्रश्न या ठिकाणी विचारल्या जाऊ शकतात। जर तुम्ही बघितलं तर घटक कुठला आहे, जसे की बालक पोषक आहार संबंधित प्रश्न, याच्यावरती प्रश्न इथे विचारले जाऊ शकतात। देन शासन सरकार मार्फत ज्या योजना राबवल्या जातात, बालकांसंदर्भात ज्या काही योजना राबवल्या जातात ती योजनांबद्दल माहिती तुम्हाला या ठिकाणी असणं गरजेचं आहे। मग ती जागतिक स्तरावरील असेल, राष्ट्रीय किंवा राज्य स्तरावरील असेल, विविध योजना आणि त्या संबंधित बनवण्यात आलेले विविध जे काही कायदे आहेत
या संदर्भात तुमच्याकडे माहिती असणं गरजेचं आहे. सो याच्या संदर्भात सुद्धा इथे प्रश्न विचारल्या जाऊ शकतात. सो शिक्षणासंबंधित शासन सरकारमार्फत ज्या काही योजना या ठिकाणी राबवल्या जात आहे ते या योजनांबद्दल नॉलेज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्याबद्दल सुद्धा काही प्रश्न या ठिकाणी विचारल्या जाऊ शकतात. त्याचबरोबर चालू ज्या काही घडामोडी आहेत त्या घटकांशी आहार असेल, शिक्षण योजना असेल, सो या घटकां आधारित प्रश्न, घटकां रिलेटेड प्रश्न या ठिकाणी विचारल्या जातात. सो तुमच्याकडे त्याच्या बाबतीत नॉलेज असणं गरजेचं आहे. सो यस, तर या ठिकाणी बघा तुम्ही, जसं की आता मी तुम्हाला सांगितलं की जसे अंगणवाडी पर्यवेक्षिका आहेत त्याचबरोबर अंगणवाडी मुख्य सेविका आहेत. यस, तर या संदर्भात जसे काही बॅचेस आपल्याकडे, ॲज आय गेव दी इन्फॉर्मेशन की कशी ती बॅच आहे त्या बाबतीत जशी मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली, त्याचबरोबर आपल्याकडे अजूनही बॅचेस सरळ सेवेच्या आहेत. जसे की जलसंपदा विभाग भरती आहे, तलाठी भरती आहेत, आरोग्य भरती आहे, ग्रामसेवक भरती आहे, वनरक्षक भरती आहे, महानगरपालिका भरती आहे, कृषी सेवक भरती आहे. हे सगळ्या बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. जर बॅचेसचे तुम्ही फीचर्स बघितले, वैशिष्ट्य बघितलं, तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याकडे एक्सपर्ट फॅकल्टी आहे त्यांच्या विषयामध्ये. त्यांना त्यांच्या विषयामध्ये पुरेसं असं ज्ञान आहे. सो ते तुम्हाला गाईड करण्यासाठी या ठिकाणी आहे. दुसरं जर वैशिष्ट्य आपण बघितले तर बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचमध्ये तुम्हाला लेक्चर्स लाईव्ह त्याचबरोबर रेकॉर्डेड फॉर्ममध्ये सुद्धा बघता येतील. काही कारणास्तव तुम्ही जर लाईव्ह लेक्चर अटेंड नाही करू शकलात तर अशा वेळेस तुम्ही रेकॉर्डेड फॉर्ममध्ये बघू शकतात. सो PDF नोट्स तुम्हाला इथून मिळतील लेक्चरच्या. टेस्ट सिरीज तुम्हाला अवेलेबल करून दिली जाईल. त्याचबरोबर या कोर्सची जी व्हॅलिडिटी आहे 1 इयरपर्यंत असेल. म्हणजे तुम्ही लेक्चर्स कितीही वेळा बघू शकतात. इन द सेन्स वॉट की अनलिमिटेड वॉच टायमिंग तुम्हाला असणार आहे. सो किती वेळेस, म्हणजे कधी कधी होतं ना की एखादी कॉन्सेप्ट आपल्याला समजली नाही तर ती कॉन्सेप्ट आपण समजेपर्यंत वारंवार बघतो. सो आणि ती समजून घेतो. मग अशासाठी तुम्ही लेक्चर जे आहेत ते अनलिमिटेड मीन्स वेळा बघू शकतात. अनलिमिटेड वॉच टाईम तुम्हाला या ठिकाणी आहे. सो ह्या सरळ सेवेच्या बॅचेस आहेत. तर याची सगळ्यांची फीस जर तुम्ही बघितली तर 699 रुपीज फीस आहे. ओके, आता ही झाली एका बॅचची फीस, म्हणजे पूर्ण प्रत्येकी एका बॅचची फीस 699 रुपीज आहे. आणि संपूर्ण सरळ सेवा भरती बॅच तुम्ही जर बघितली, सो जर तुम्हाला संपूर्ण सरळ सेवा भरतीची बॅच घ्यायची असेल तर याची 1299 रुपये फीस आहे फक्त. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या बॅचेस, सरळ सेवेच्या सगळ्या बॅचेस, म्हणजे याच्यामध्ये बघा तलाठी आहे, ग्रामसेवक आहे, यस, या सगळ्या बॅचेस अवेलेबल होतील. तलाठी आहे, ग्रामसेवक आहे, आरोग्य विभाग, नगर परिषद, वन विभाग, कृषी विभाग, महानगरपालिका व ज्या काही इतर सरळ सेवेच्या बॅचेस असतील, सरळ सेवेच्या एक्झाम्स असतील, सो सगळ्यांसाठी तुम्हाला ही फीस 1299 या ठिकाणी असणार आहे. सो आता आपण बघत होतो अंगणवाडी सुपरवायझर व पर्यवेक्षिका यांची पात्रता काय आहे. येस, आपल्याला पात्रता माहिती असणं गरजेचं आहे की म्हणजे कोणत्या वर्षापर्यंत त्या ही एक्झाम देऊ शकतात, ही परीक्षा देऊ शकतात. आता त्यांची नेमकी पात्रता काय आहे बघा. अंगणवाडी सुपरवायझर किंवा पर्यवेक्षिका पदासाठी फक्त महिला उमेदवार अर्ज करू शकते. फक्त महिला उमेदवार. मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की ही जे ॲड आहे फक्त आणि फक्त महिलांसाठी आहे. सो लक्षात घ्या. सो तुमच्याकडे खूप मोठी संधी आहे. परत एकदा सांगते, संधीचं सोनं करायला विसरू नका. सो फक्त कोणासाठी आहे? महिलांसाठी आहे. सो कॉम्पिटिशन पुरुष इथे नसणार आहे, त्यामुळे कमी आहे. जर तुम्ही आता तयारीला लागलात डेफिनेटली रिझल्ट तुमचाच आहे. सो बघा, कोणत्याही शाखेमधून किमान पदवीधर असणं गरजेचं आहे. मग ते BCS असेल, BCA असेल, इंजिनिअरिंग असेल, कुठलीही तुमची शाखा असेल तर फक्त ॲटलिस्ट तुमच्याकडे पदवी असणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अंगणवाडी सेविका असलेली महिला उमेदवार सरळ सेवे भरती अंतर्गत सुद्धा अर्ज करू शकते किंवा दोन्ही पद्धतीने ती फॉर्म भरू शकते. ॲज अ सेड की तुम्ही प्रमोशन वाईज, म्हणजे जिला 10 वर्ष त्या सेवेमध्ये कंप्लीट झालेले आहे ती प्रमोशन थ्रू सुद्धा फॉर्म भरू शकते. जर 10 वर्ष नसेल झाले तर सरळ सेवेमार्फत सुद्धा त्यांना जाता येईल. सो अंगणवाडी सुपरवायझर किंवा पर्यवेक्षिका पदासाठी अंतर्गत भरतीमधून अर्ज करण्यासाठी उमेदवार महिलेला अंगणवाडी सेविका या पदावर काम केल्याचा किमान 10 वर्षाचा अनुभव असायला पाहिजे. किती? 10 वर्षाचा तरी अनुभव या ठिकाणी असायला पाहिजे. 10 वर्षाचा जर अनुभव असेल तरच ते त्यामार्फत म्हणजे प्रमोशनच्या नुसार अर्ज करू शकतात. अदरवाईज ते सरळ सेवे भरतीने सुद्धा जाता येईल. देन त्याच्यानंतर जर 10 वर्षाचा अनुभव नसेल तर सरळ सेवा पद्धतीने जाता येईल. देन अंगणवाडी सुपरवायझर पर्यवेक्षिकाची पात्रता काय? अजून अंगणवाडी सुपरवायझर पर्यवेक्षिका या पदासाठी म्हणजे अंतर्गत भरतीमार्फत अर्ज करणारी महिला उमेदवार त्याच जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका असणं
गरजेचं आहे किंवा सुपरवायझर पर्यवेक्षिका त्याच ठिकाणी अर्ज त्या करू शकतात. म्हणजेच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर सांगायचं झाली, ज्या जिल्ह्यामध्ये त्या अंगणवाडी सेविका म्हणून काम करत आहेत त्याच जिल्ह्यामध्ये त्यांना अंगणवाडी सुपरवायझर पदासाठी अर्ज करता येणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. सो सदर महिलेने अंगणवाडी सेविका म्हणून काम केले आहे आणि या पदावर 10 वर्षाचा अनुभव आहे, तर त्याच वेळेस त्या म्हणजे प्रमोशनच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. अदरवाईज त्यांच्याकडे दुसरा देखील ऑप्शन आहे की ते सरळ सेवे माध्यमातून सुद्धा जाऊ शकताय. सो असे 2 म्हणजे त्यांच्याकडे पर्याय आहे की दोन्ही पर्यायाने ते त्या ठिकाणी अर्ज करू शकतील. देन संगणक ज्ञान त्यांना आवश्यक आहे, आता काळाची गरज आहे. सो संगणक ज्ञान ॲटलिस्ट MSIT इट शुड बी कम्प्लिटेड, MSIT कम्प्लीट असणं गरजेचं आहे. आता जर वयोमर्यादाचा विचार केला तर वयोमर्यादा काय असायला पाहिजे? सो बघा, खुला प्रवर्ग म्हणजे ओपनसाठी जवळपास 18 वर्ष ते 38 वर्ष, यस 18 ते 38 वर्षापर्यंत ते अर्ज करू शकताय. देन OBC प्रवर्ग 18 वर्ष ते 43 वर्ष ते अर्ज करू शकताय. त्याचबरोबर EWS प्रवर्ग याच्यामध्ये 18 वर्ष ते 43 पर्यंत ते अर्ज करू शकताय. अपंग असेल, प्रकल्पग्रस्त असेल किंवा स्वातंत्र्य सैनिक असेल तर 18 ते 45 पर्यंत अर्ज करू शकताय. किंवा अंशकालीन कर्मचारी असेल तर 18 ते 55 वर्षापर्यंत अर्ज ते करू शकताय. जर उमेदवार समाजशास्त्र, गृहविज्ञान, शिक्षण, बालविकास किंवा आहार पोषण यामधून पदवीधर असेल, यस याच्यामधून जर कोणी पदवी प्राप्त केलेली असेल, कुठले सब्जेक्ट आहे? समाजशास्त्र, गृहविज्ञान, शिक्षण, बालविकास, आहार या सब्जेक्टमधून जर पदवी त्यांनी घेतलेली असेल तर त्यांना काय आहे त्या ठिकाणी विशेष असं प्राधान्य दिलेलं आहे. सो हे लक्षात ठेवायचं आहे. यस, सो महिला व बालविकास भरती. सो अशा पद्धतीने यस या ठिकाणी ही बॅच आपण रेकॉर्डेड स्वरूपात आहे, म्हणजेच तुम्ही कधीही केव्हाही रेकॉर्डेड तुमच्या सोयीनुसार लेक्चर बघू शकता. आणि जर बॅचची तुम्ही फीस बघाल तर अत्यंत कमी अशी फीस आहे, 499 फक्त. सो याचा नक्कीच तुम्हाला ह्या अपॉर्च्युनिटीचा फायदा घ्यायचा आहे. ही संधी तुमच्याकडे चालून आलेली आहे अशी समजून तुम्हाला या अपॉर्च्युनिटीचा या ठिकाणी फायदा घ्यायचा आहे. अशी संधी परत भेटणार नाही, तर या गोल्डन संधीचं तुम्हाला सोनं करायचं आहे. सो नक्कीच मला वाटतं की जसं मी तुम्हाला पहिलेही सांगितलं आहे की महिलांसाठी संधी चालून आलेली आहे. या ठिकाणी पुरुषांचं कॉम्पिटिशन नाही आहे. या ज्या जागा आहेत, महिला पर्यवेक्षक आहे किंवा महिला मुख्य सेविका आहे, या जागा फक्त आणि फक्त महिलांसाठी आहे. त्यामुळे तुम्हाला विशेष संधी आहे. ज्या महिलांना खरोखरच त्यांचं स्वप्न साकार करायचं आहे किंवा ज्यांना खरोखरच स्वप्न साकार करून गव्हर्नमेंटचा जॉब मिळवण्याचं त्यांचं स्वप्न आहे, तर ते नक्कीच याच्या माध्यमातून तुम्ही करू शकताय. सो करिअर ऑर्बिट अकॅडमीचं ॲप तुम्ही डाउनलोड करू शकतात. ॲज आय सेड की या सगळ्या बॅचेस आपल्याकडे आहे. तर तुम्हाला फक्त करायचं काय आहे की एक सोपी गोष्ट करायची आहे, प्ले स्टोअरला जायचं आहे. प्ले स्टोअरवरून जाऊन करिअर ऑर्बिटचं ॲप डाउनलोड करा आणि आपली बॅच आहे ती परचेस तुम्ही इझिली करू शकताय. सो यस नक्की करा. आणि यस नक्कीच व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर संधीचं परत एकदा सांगेल की सोनं करा. ओके, सो धन्यवाद, थँक्यू सो मच.